पंचगंगा नदीच्या पात्रामध्ये पाण्याची प्रचंड वाढ झाली असून पूर परिस्थिती निर्माण झाली होती, पण इचलकरंजी महापालिकेने याचं योग्य नियोजन केलं आहे। सगळ्या छावण्या त्या ठिकाणी तयार केल्यात, अतिरिक्त मदत त्या नागरिकांना पोहोचेल अशी व्यवस्था केली आहे। महाराष्ट्र शासनाने सुद्धा 2019 प्रमाणेच जर कोणाच्या घरात पाणी आलं, काही नुकसान झालं तर त्यासाठी त्याचं GR आज महाराष्ट्र सरकार त्या ठिकाणी प्रसिद्ध करते। तरी पण नागरिकांनी काळजी घ्यावी। पाण्याचा फ्लो इतका चांगला आहे की मला वाटते की यावेळी पूर परिस्थिती मागच्या 19 सारखी निर्माण होणार नाही, तरी पण नागरिकांनी सतर्कता बाळगावी। पुण्यामध्ये जो आता पूर आलेला आहे, काही तिथं पुण्यामध्ये जो पूर आला तो नदी पात्रामध्ये काही अतिक्रमणं झालेली होती। सेम पोझिशन पंचगंगेच्या दोन्ही तीरावर नदी पात्रामध्ये रेड झोनमध्ये अतिक्रमण वाढलेलं आहे। माननीय मुख्याधिकारी त्याच्यावर नीट काम करतायत, लवकरच त्याचं सुद्धा निरसन ते करतील। इचलकरंजीहून प्रवीण आंडे, पाहत रहा वायरलेस मराठी। धन्यवाद।